सलामीवीर मैदानामध्ये ऑन स्ट्राईक आपण चिंट्या रेड्डीला पाहताय तर नॉट सेकंड वरती संघाचा संघनायक निलेश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहताय स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे संघाचा संघनायक चरण म्हात्रे आलाय. पहिलं षटक P1 चा षटक ज्यामध्ये 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये आपण पाहणार तर 2 क्षेत्ररक्षक हे 30 सीमारेषेच्या बाहेर आणि त्यामध्येच एक बरोबर लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दुसरा तैनात केलाय डीप मिड विकेट आणि काव कॉर्नर रिझन मध्ये. तर 30 सर्कल मध्ये आपण पाहताय यष्टिरक्षक एक्सटर्न पासून लांब त्यानंतर शॉर्ट पॉइंट त्यानंतर फ्लाय स्लिप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्यानंतर कव्हर मध्ये त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन आणि बरोबर एक शॉट फाईन लागून चरण म्हात्रेचा पहिला बॉल यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये परंतु पंचांचा इशारा आलाय इज नो बॉल नो +1. खरं तर अवांतर धाव संख्येनं श्री गणेशात आलाय टीम रॉयल किंग दुतुम संघाचा या दुहेरीनं. खूप चांगली स्पर्धा UPL उरम प्रीमियर लीग 2025 नव्या वर्षाला जशी सुरुवात झाली तशी उरम प्रीमियर लीगची चर्चा प्रत्येक गावामध्ये आणि गावातील कोपऱ्यांमध्ये होऊ लागली. फ्री हिटचा चेंडू संघाचा संघनायक निलेश ठाकूर साठी परंतु ऑपोजिट चरण म्हात्रे यावेळेस खरं तर खोलामध्ये टाकला होता त्याला लॉफ्ट केले लॉंग ऑफ रिझर्व मध्ये एक रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी देखील सहजरित्या पूर्ण. या 2 धावसंख्येनं निलेश वैयक्तिक आपलं खातं करतोय तर संघाला नेऊन ठेवलं म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलात तर रायगड भूषण नितेशजी पंडित सर यांचा आवाज आपण ऐकलात. त्यानंतर खरं तर आतिशजी पाटील सर यांचा देखील आपण आवाज ऐकलात. अप्रतिम असं समालोचन आणि निवेदन जिथे यावेळेस स्लोवर फुल टॉस होता हलक्या हातानं पुन्हा एकदा खेळून काढलाय. धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. आमच्या समेत खरं तर आवरेज संघाचे 12वे प्रतिनिधी आमचे परम मित्र साहिल पाटील. साहिल हा देखील एक विस्फोटक खेळाडू आहे शंतनुजी. खरं तर कोपरोळी संघ ज्या वेळेस मैदानामध्ये उतरतोय ना त्यावेळेस अगदी सर्वात लहान खेळाडू तर कोपरोळी संघामध्ये कोण असेल तर त्याचं नाव आहे साहिल पाटील. त्यानंतर आमच्या समेत आवरेज संघ दुतुम संघाचे देखील 12वे प्रतिनिधी उपस्थित त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. परंतु बॉल वरती करत केलाय प्रहार बॉल चाललाय टू बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौका. वैभव कडून प्रशांत मालीन रोनित पाटील आयोजन केलाय मानाचा उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्यात. येस त्यानंतर पांदुवे गावचे श्याम मोकाशी सर यांना विनंती केली जाईल की आपण या अतिथी कक्षामध्ये चिंट्याच्या बॅट मधून चौकार आलाय. धावसंख्या धावपटलावरती 9 वरती जाऊन पोहोचले. चरण म्हात्रेचा नेक्स्ट बॉल इथून पुन्हा एकदा हलक्या हातानं खेळायचा होता परंतु मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात करणार नाही. चुकी पकडला गेलाय झेल आणि महत्वाची विकेट रॉयल किंग दुतुम संघाची चिंट्या रेड्डी चेलबाद. आता आवाज घुमणार एकच उरण. थँक्यू. त्यानंतर आवरे विभाग प्रमुख सन्माननीय अमित म्हात्रे यांना विनंती केली जाते की आपण या अतिथी कक्षामध्ये स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे संघाचा संघनायक आपण पाहिला तर खरं तर चरण म्हात्रे यांना महत्वाची विकेट्स म्हणजे चिंट्या रेड्डीला बाद करण्यामध्ये यश आलंय. खूप चांगलं झेल तिथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचं नाव होतं सौरभ गावंड पिरकुंचा खेळाडू आवऱ्याचा खेळाडू माफी असावी. नवीन खेळाडू मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आता आपण पाहताय. त्यानंतर नागाव गावचे गजेंद्र घर यांना विनंती केली जाते की आपण देखील या. रुपेश म्हात्रे दांडागावतून बिलॉंग करणारा खेळाडू परंतु 9 गडी बाद 9 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. नेक्स्ट बॉल चरण म्हात्रेचा द विकेट यावेळेस सोडून दिलाय. खरं तर यष्टिरक्षक फ्लंबल गल्लीमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. अवांतर प्लस 1 अशा टोटल मिळतील 2 रन्स आणि धावसंख्या धावपटलावरती धावपटलावरती म्हणजे 11 वरती. त्यानंतर खरं तर शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सदस्य आमचे परम मित्र देवडाकी सर यांचं शुभ आगमन. वेलकम सर.
उरण प्रीमियर लीग 2025 पर्व चौथेमध्ये आपले सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या धावपटलावरती 1-11 वरती चरण म्हात्रे नेक्स्ट बॉल. इथून पुन्हा एकदा खोलामध्ये टाकला होता, हलक्या हाताने दिशा दिली बॉलला. इथे मिड ऑन मधून करत डीप मिड विकेट मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत एक रन काही रोखू शकत नाही. एकेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावपटलावर पहिलं षटक चालू असताना 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 वरती बाद होणारा खेळाडू चिंट्या रेड्डी, ज्याच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या रॉयल किंग्स दुतूम सांगायला, तो काहीच करू शकला नाही या सामन्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. चेंडूने बॅटचं समीकरण नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता एक षटकाचा खेळ संपला जातोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना रॉयल किंग दुतुम संघाच्या धावसंख्या गुण तालिकेवरती एक गडी बाद 12. षटक संपले. एक गडी बाद 12 वरती धावसंख्या जाऊन पोहोचले. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं शंतनुजी तर 78 रन्स या मैदानावरती चेस झाल्यात. यस पहा, पहिल्या षटकामध्ये आवरे संघ आपण 6 मिनिटं वेळ खर्च केलाय. इथून टाइम इज अलर्ट असणार आहे. 25 मिनिटांमध्ये खरं तर तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. यस 3 मिनिटाचा जो आपला ब्रेक आहे तो ब्रेक, परंतु ब्रेक जर सोडला तर 25 मिनिटाचा आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला टोटल 28 मिनिटं तुम्हाला 5 षटकं. पहिलं षटक ज्यामध्ये तुम्ही 6 मिनिटाचा अवधी घेतलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शिवम आलाय. इथून मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक धावतात, परंतु बॉलने ओलांडले सीमारेषा. मैदानाला गुदगुल्या करणारा हा आलाय चौकार. पाटीलचा त्यावरती अगदी कव्हर आणि पॉइंटच्या मधून ज्याप्रमाणे सुईतून धागा ओवावा ना, तसं करता या चेंडूवरती क्लास पाहायला मिळाला. फलंदाज निलेश ठाकूरचा संघनायकाची भूमिका आहे. आज त्या भूमिकेला जोर लावून काम करायचं आहे. संघ मालकांना ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सहाय्य फलंदाजी करायची आहे. निलेश ठाकूर या फलंदाजाला धावसंख्या धावपटलावरती एक गडी बाद 16 वर. शिवम पाटीलचा यावेळी स्टेट लावून तो विकेट बाहेर. इथून चेंडू अडवणार फेकणार, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक रन. खूप चांगली फलंदाजी, तेवढी ताकदीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे ठाऊक आहे शिवमला. शिवम सातत्यानं चांगली गोलंदाजी करत असतो. आवरे गावातून बिलॉंग करणारा, मला वाटतं देवा ग्रुप कडून हा खेळणारा खेळाडू. येस शिवम यावेळेस अगदी वेगावरती स्वार होणारा. या चेंडूमध्ये फक्त आणि फक्त शंतनूची वेग पाहायला मिळाला शिवमचा. खूप चांगली गोलंदाजी बायच्या स्वरूपात मिळेल. एक रन धावसंख्या वाढेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एक गडी बाद 18 वरती जाऊन पोहोचलाय. खूप सुंदर स्पर्धा उरण प्रीमियर लीग उरण नगरीमध्ये आज आपण आहोत. पहिला पर्व आपण पाहिला पागोटेमध्ये, दुसरा पर्व आपण पाहिला तो म्हणजे चिरल्यामध्ये, तिसरा पर्व मोठी जुईमध्ये आणि चौथा पर्व हा अगदी कोट नाक्याच्या मैदानावरती. परंतु इथून बॉल वरती केले आक्रमण. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रूप चौकार. धावपलकामध्ये भर धावसंख्या धावपटलावरती एक गडी बाद 22 वर जाऊन पोहोचले. निलेश ठाकूर संघनायक आहे, त्याला आज ही कामगिरी करायचीच आहे संघ मालकांसाठी. इथून पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू हलक्या हातानं फक्त खेळून काढलाय. बॉल डीप मध्ये जिथे प्रोटेक्शन आहे. अगदी खूप सुरेख रनिंग बिटवीन विकेट्स पाहायला मिळते. निलेश आणि त्याच्या समवेत असणारा खेळाडू रुपेश या 2 खेळाडूमध्ये खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट्स, तंत्रशुद्ध फटकेबाजी, तदनंतर एकमेकांमध्ये असणारं कॉलिंग
अगदी या मुलं या 2 रन्स मिळाल्या, धावसंख्या वाढेल, धावसंख्या 1 गडी बाद 24 वरती जाऊन पोहोचेल. निलेश ठाकूर टू शिवम पाटील. इथून पुन्हा एकदा इनफिल्डला भेदून बॉल आलाय लॉंग ऑफ रिझनकडे. ते क्षेत्ररक्षक आहे तैनात. मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल डबल वरती देखील तेवढं लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे टीम रॉयल किंग्स दुतुम संघासाठी. 2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. मध्ये 25 रन धावसंख्या धावपटलावरती आहे. तिसरं षटक महत्वाचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण चरण म्हात्रेलाच पाहत आहे. चरण म्हात्रेच्या बद्दल मित्रांनो मी 2 गोष्टी नक्की सांगेन. खरं तर सातत्यानं कोपरुली 11 कोपरुली हा संघ ज्या वेळेस खेळत असतो ना त्यावेळेस महत्वाचा खेळाडू साहिल हा चरण म्हात्रेकडे पाहिलं जाते. जेवढी ताकदीची गोलंदाजी चरण म्हात्रेची आहे ना तेवढी ताकदीची फलंदाजी देखील चरण म्हात्रेकडे. या संघानं वाकलन संघाला देखील पराभव केला होता 12 बॉलच्या मैदानामध्ये. गोरसईला देखील पराभव केला होता. त्यामुळंच हा खेळाडू फार महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं देवा ग्रुपच्या खरं स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरीच्या संघ मालकानं या खेळाडूवरती UPL सीझन 4 मध्ये विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाला सहाय्य असणारी गोलंदाजी करेल का चरण? पहिल्या षटकातून ज्यांना रन्स खर्च केले होते त्या म्हणजे तब्बल 12 रन्स खर्च केल्या होत्या. दुसरं षटक आता सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं. इथून मात्र इनफिल्डला भेटून बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडं मैदानाला दणदण करीत चौकार. या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. सुंदर फलंदाजी यावेळेस मैदानावरती पाहायला मिळते बॅट्समन निलेश ठाकूर यांच्या माध्यमातून. 9 बॉलचा खेळ खेळलाय आणि 20 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये जर का पाहिलं तर रुपेश म्हात्रे पाहायला मिळाले. 2 बॉलचा खेळ केला. एकही धाव त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. चरण म्हात्रे टीमचे टीम कॅप्टन यावेळेस गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. परंतु जर का आपण पाहिलं तर पंच संदीप पाटील सर आमच्याकडे वळतात आणि यावेळेच्या बॉलवरती अतिरिक्त धाव पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव ही क्रिकेटच्या पटलावरती जोडली जाते. तब्बल 30 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 1 बाद 30 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती. चिंटा रेड्डी सारखा एक मोठा फलंदाज लवकर बाद झाला आणि यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय बिग करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु जर का पाहिला तर चेंडू गोलीच्या वेगाने आला आणि थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मिसळला आणि या बॉलवरती जर का आपण पाहिला तर येईल डॉट बॉल. या बॉलवरती एकही धाव पाहायला मिळाला नाहीये. जर का पाहिला तर खेळ संपलाय मैदानावरतून. यावेळचा लोअर फुलटा चेंडू फक्त आणि फक्त दिशा दिली आणि चेंडूला पाठवून दिलाय सी मारेशा पार. 1 बाउंस चेंडू सी मारेशा पार चौकार. पाहिलात ना तर डीजे मास्टर यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आजच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलात ना तर अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी डीजे मास्टर मॅडी पाहायला मिळतात दादरपाडा गावाची. यावेळच्या बॉलवरती देखील लोअर फुल टॉस पाहायला मिळाला आणि या बॉलला चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय. तत्पूर्वी जर का आपण पाहिलात तर मात्र एकच धाव पाहायला मिळाला. एका धावेवरती समाधान मानावं लागतोय. 35 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 35 रन ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतील. आलेल्या सर्व पाहुण्यांचं जरूर सहर्ष हार्दिक स्वागत करूयात आणि सर्व खेळाडूंचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. आणि यावेळच्या बॉलवरती लेग बिफोरची मागणी मैदानावरती करण्यात आली आहे. अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि या बॉलवरती आपण पाहता LBW च्या स्वरूपामध्ये बॅट्समन होतील बॅक.
नवीन बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतील. परेश डावकर आताचे फलंदाज पाहायला मिळतील. भन्नाट फॉर्म मध्ये असलेले खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात आणि त्यांचा संघ देखील यशिदेव दांडा हा संघ देखील भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाला यंदाच्या हंगामामध्ये. जर का आपण पाहिलात तर नवघरची टुर्नामेंट कोण विसरणार. 18 बॉल मध्ये 12 धावा डिपेंड्स करायच्या होत्या आणि त्या धावा देखील त्या टीमने डिपेंड्स केल्या होत्या. टीमचं नाव आहे यशिदेव दांडा. जर का पाहिलं तर त्या टीमचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आकाश पाहायला मिळतो. तदनंतर जर का परेश देखील पाहायला मिळतो. यावेळच्या बॉलवरती कट केला, चेंडूला फेकून दिला, अगदी जमिनीला चाटत पुसत चेंडू सीमारेषा पार. या बॉलवरती धावा मिळतील 4-4-4. चेंडू सीमारेषा पार, चौकार. षटकांमध्ये जर का आपण पाहिलं तर 13 मिनिटाचा कालावधी संपुष्टात आला आणि जर का आपण पाहिलात 28 मिनिटाचा कालावधी तुमच्यापर्यंत आहे आणि त्यामधील 3 मिनिटं आपण ब्रेक थ्रोची दिली गेलीत. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 3 षटकांमध्ये 40 धावा उभारल्यात बॅटिंग करणारी टीम रॉयल किंग्स धुतुम या टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. एका बाजूला संघ मैदानावरती पाहायला मिळतो मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम बिग फाईट देते आहे रॉयल किंग्स धुतुम. या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. आजच्या दिवसाची दुसरी मॅच मैदानावरती पाहायला मिळते UPL सीझन 4 मधील. सलामीवर जर का आपण पाहिलात तर दोन्ही मैदानामधून बाद झालेत आणि आता मात्र निलेश ठाकूर जर का आपण पाहिलं तर सलामीला आलेले पाहायला मिळालेत. एका बाजूने आपण पाहायला मिळतील निलेश ठाकूर, दुसऱ्या बाजूने परेश पाटील पाहायला मिळतील. आणि गोलंदाजच्या मोर्चावरती पाहूयात टीम कॅप्टन कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दाखवतायत. विपुल ठाकूर पाहायला मिळतील केगाव टीमचे. जर का पाहिलं तर कोण विसरणार विपुल ठाकूर याला. RPL या वर्षी जर का आपण पाहिला तर तब्बल 6 बॉल मध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता असताना त्याच्या माध्यमातून 6 धावा डिपेंड्स करण्यात आल्या होत्या. आणि जर का आपण पाहिला तर तो खेळाडू अक्षय मोन्या याच्या टीम मध्ये पाहायला मिळाला होता आणि त्या टीमला त्याने विजय संपादित करून दिला आणि थेट त्याचा टीम संघ मैदानावरून सुपर 4 मध्ये देखील दाखल झाला होता. तोच विपुल ठाकूर केगाव गावाला बिलॉंग करत असतो. पण आज मात्र लीग फॉर्मॅट मध्ये आपण पाहताय टीम मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे टीमला बिलॉंग करतोय. आवरे टीम आपण पाहता क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं रॉयल किंग धुतुम. टॉस गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. 40 धावा उभारल्या 18 बॉल मध्ये. यावेळचा लोअर फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. दोन्ही हातांना स्वीकार केला, चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउंस सीमारेषा पार. या बॉलवरती धाव मिळतील 4. आला चौकार. ठाकूर याचं स्वागत केलंय. चौकार पाहायला मिळाला. जर का पाहिलात तर देवडकी सरांचं देखील आगमन झालं. आमचं लक्ष नव्हतं, आता त्यांच्यापर्यंत लक्ष पोहोचला. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. आपण पाहता मैदानावरती पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. 44 धावा डबल चव्वा मैदानावरती पाहायला मिळतोय. 44 धावा स्कोर कार्ड वरती 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. विपुल ठाकूर गोलंदाजच्या मोर्चावरती. यावेळचा बॉल जर का पाहिला तर यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. अगदी फलंदाजानं चेंडूला खोदून काढला आणि चेंडूला जर का पाहिला तर 1 धाव संख्या पाहायला मिळाली. या बॉलवरती स्ट्राईक एंडवरती बॅट्समन परेश पाटील पाहायला मिळतील. यशिदेव दांडा टीमला बिलॉंग करत असतात आणि दुसऱ्या बाजूने जर का पाहिला तर केगाव टीमला बिलॉंग करणारे विपुल ठाकूर गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढत मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूने जर का पाहिला तर परेश पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूने विपुल पाहायला मिळतील. विपुल सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय गोलंदाजी RPL मध्ये करताना पाहायला मिळालंय. या वर्षामध्ये जर का पाहिला तर RPL कोणच विसरू शकत नाहीये त्यांची गोलंदाजी.
अगदी जर का पाहिलं तर 6 बॉलमध्ये 6 धावा त्यांच्या माध्यमातून डिपेंड्स करण्यात आल्या. अक्षय मोनेच्या संघामध्ये त्यांना जी वर्णी लागली होती आणि त्या टीमला त्यांना सुपर 4 मध्ये दाखल करून दिल्या. तेच गोलंदाजच्या मोर्चावरती विपुल ठाकूर यावेळच्या बॉलवरती स्लॉट मध्ये आला आणि आपण पाहता बॅट्समन परेश यांच्या बॅट मधून आला मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. पाहता क्षेत्ररक्षक तिथे हितेन भोईर पाहायला मिळाले होते. अगदी त्यांना देखील चकवत चेंडू फरार झाला आणि जर का आपण पाहिला तर गोलंदाजावरती आता मात्र परेश ठाकूर आक्रमक, परेश पाटील आक्रमक होताना पाहायला मिळाले. परंतु यावेळच्या बॉलवरती बॅट अगोदरच फिरली आहे आणि जर का आपण पाहिलात तर यावेळच्या बॉलवरती बॅट अँड बॉलचा येणार नाही संपर्क, येईल डॉट बॉल आणि मैदानामधून चेंडू क्रमांक संपुष्टात आलाय 4था. आणि जर का पाहिलं तर अर्धशतक बॅटिंग करणारी टीम रॉयल्स किंग धुतुम हा संघ जाऊन पोहोचला 51 या स्कोर वरती. 51 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. UPL सीझन 4 चा थर्रार आणि थर्रार नाट्य आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय कोटनाकाच्या मैदानावरती. जर का पाहिला तर यावेळच्या बॉलवरती धोका जरू शकतोय आणि यावेळच्या बॉलवरती केली डायरेक्ट हिट आणि मोठा मासा गळाला लागला. अर्थातच बॅट्समन परेश होतील रन आउटच्या स्वरूपामध्ये. बॅक टू दी डगआउट. तिसरा धक्का. 'परेश पाटील यांना मैदान सोडावं लागतोय. जर का आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये देखील किशोर घरात रन आउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाले होते बाद होताना आणि या मॅच मध्ये देखील जर का आपण पाहिलं तर परेश पाटील यांना देखील मैदान सोडावं लागतं. अगदी जर का पाहिलं तर विकेट नंबर मैदानावरतून तिसरी बाद झाली आहे आणि स्कोर कार्ड वरती 52 धावा पाहायला मिळतात. सर्व प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने स्वर्गीय अजय 74 स्टँड पाहायला मिळतो, तिथे देखील प्रेक्षक पाहायला मिळतील. त्यानंतर श्री राघोबादेव स्टँड देखील पाहायला मिळतोय, तिथे देखील प्रेक्षकांची मांदी आली पाहायला मिळते. त्यानंतर रुद्र पाटील शौर्य पाटील स्टँड देखील पाहायला मिळतोय, त्यामध्ये देखील प्रेक्षकांची मांदी आली पाहायला मिळते. आणि जर का पाहिलं तर आमच्या व्यासपीठावरती देखील पाहुणे मंडळी पाहायला मिळतात, परंतु त्यांचं केलं स्वागत आणि पहिल्याच बॉलवरती ठोकून दिला बॅट्समन. आपण पाहताय प्रणीतच्या बॅट मधून आलाय 6 धावांसाठी बिग 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 हिट, षटकार. चार षटकांचा खेळ संपला आणि 58 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. एका बाजूने जर का पाहिला तर आक्रमण पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूने सुंदर गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. प्रणीतच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला, आल्याला स्वागत केला आणि विपुल ठाकूर यांच्यावरती आक्रमण केला आणि षटकार पाहायला मिळाला. 24 बॉलचा खेळ मैदानामधून संपुष्टात आणला. 58 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात आणि गडी बाद झाले आतापर्यंत 3 आणि स्कोर जाऊन पोहोचला 58 धावसंख्येवरती. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहता बॅटिंग करते टीम रॉयल किंग धुतुम, त्यांच्या विरोधामध्ये पिक फाईट येते टीम मैदानावरती पाहायला मिळेल. मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे या दोन टीम दरम्यान पाहायला मिळते. पहिले मॅच जर का आपण पाहिली तर स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासई आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिला तर श्री स्वामी समर्थ पागोटे या दोन टीम दरम्यान पाहिलीत. 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता पागोटे संघ, परंतु जर का आपण पाहिलं तर मैदानावरती गणेश सिंग नावाचं वादळ आलं, त्यानंतर किरण पाटील नावाचं वादळ आला आणि त्या सामन्याला जिंकला श्री स्वामी समर्थ पागोटे टीमनं. ही मॅच जर का आपण पाहिली तर यावेळचा अप्रतिम बॉल पाहायला मला त्याच्यावरती सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढला जातो. एकदा वाले दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता सहज रीतीनं 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. दिवसाढवल्या धावांची चोरी मैदानावरती केली जाते. या बॉलवरती 2 धावा आल्यात. 2 धावेनं टोटल स्कोर 60 वरती जाऊन पोहोचला. आतापर्यंत 60 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अजूनही पहिल्या डावामधील 11 बॉलचा खेळ बाकी आहे. जर का पाहिलं तर लीग फॉर्मॅट स्पर्धा पाहायला मिळते. 6 षटकांची मॅच पाहायला मिळेल, ज्यामध्ये जर का आपण पाहिली तर पहिली मॅच
जिंकली आहे श्री स्वामी समर्थ पागोटे टीमना। आणि या मॅच मधील पाहूयात कोणता संघ विजय होईल। कालचा दिवस अक्षरशः गाजवला। जर का पाहिलं तर करण मडवी देखील पाहायला मिळाला अक्षरशः भन्नाट फॉर्म मध्ये या मैदानावरती। त्यानंतर जर का आपण पाहिलं तर अमित नाईक देखील या मैदानावरती भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाला। आणि ते दोन्ही फलंदाज जर का आपण पाहिलेत तर गावदेवी गावठाण टीमला सतत बिलॉंग करत असतात। आणि जर का पाहिला तर ती टीम देखील कालच्या दिवसामध्ये अप्रतिम फॉर्म मध्ये पाहायला मिळाल्या होत्या। परंतु आजचा दिवस आपण पाहता UPL सीझन 4 मधील दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच। चला हा षटक संपल्यानंतर 12th मॅन आपण मैदानावरती पाणी घेऊन जायचं, पाण्याची व्यवस्था करायची आहे। या वेळच्या बॉलवरती आपण पाहता यावेळच्या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळाला जातो। 3 बॉलचा खेळ मैदानावरून संपुष्टात आणला। 61 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। सरळ बॅटनं धावा येत आहेत, रिव्हर्स स्ट्रोकची आवश्यकता नाही आहे। परंतु जर का आपण पाहिलं तर रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला आणि त्या बॉलवरती एकही धाव पाहायला मिळाला नाही आहे। 3 बॉलचा खेळ संपला जातो। 61 धावा स्कोर कार्ड वरती पुढचा बॉल। यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय। झेलखाली क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणतीही चूक केली जाणार नाही आहे। टिपला झेल आणि चौथा धक्का बसला बॅटिंग करणारी टीम रॉयल स्पोर्ट धुतुम टीमला। थँक्यू सो मच। या बॉलवरती विकेट पाहायला मिळाल्या, ज्या बॅट्समनच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला। नवीन बॅट्समन विनेश ठाकूर बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतात। तब्बल जर का पाहिला तर 4 बॉलचा खेळ संपला। 61 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। 4 बॉलचा खेळ मैदानावरून संपुष्टात आलाय आणि 4 विकेट्स देखील मैदानावरून बाद झालेत। यावेळचा बॉल जर का पाहिला तर अलॉंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळाला। एक धाव जर आली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय। डोक्याची घंटा वाजू शकते आणि यावेळेस डोक्याची घंटा रन आउटची विकेट मैदानावरून पाहायला मिळाल्या। प्रशांत बॅट्समन पाहायला मिळतील, चिर्ले गावाला बिलॉंग करत असतात। यावेळेस जर का आपण पाहिलं तर 62 धावसंख्येवरती 5 गडी मैदानावरून बाद झालेत। तब्बल 5 गडी मैदानावरून बाद झाल्यानंतर जर का आपण पाहिलं तर 62 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या मॅच मध्ये 78 धावा देखील चेस होताना पाहिल्यात, तर या मॅच मध्ये कमीत कमी तुम्हाला 80 ते 85 धावा उभाराव्या लागतील। शेवटचा बॉल या 5व्या षटकामधील पाहायला मिळेल। यावेळचा बॉल जर का आपण पाहिला तर अवांतर चेंडू पाहायला मिळेल। लेग स्टिक सोडून जाणारा बॉल पाहायला मिळाला। पंच संदीप पाटील सर आमच्याकडे वळतायत। यावेळच्या बॉलवरती अतिरिक्त धाव ऍड केली जाईल। 63 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। शेवटचा बॉल पाहायला मिळेल 5व्या षटकामधील। स्लोवर वन पाहायला मिळाला, फिंगर स्लोज केलेत। काय गोलंदाजी पाहायला मिळाल्या, अगदी कौतुकास पात्र गोलंदाजी। षटक फेकला 1, धावा खर्च केल्यात 5, विकेट्स घेतल्या 1, 63 धावा स्कोर कार्ड वरती जाव्यात मनीष पाटील सरांकडे। हॅलो, त्यानंतर विनंती केली जाते स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे या टीमचे संघमालक मिलिंदजी गावंड आणि त्यानंतर रॉयल किंग्स धुतुम या संघाचे संघमालक अमितजी ठाकूर
दोन्ही संघ मालकांना आम्ही विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व टीम ओनरच्या आमच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या पाहू शकाल या टीमचे जर का आपण पाहिलं तर या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आपण पाहता सुशांतदादा तांडेल, तदनंतर आपण पाहू शकाल जरूर प्रशांत माली सर पाहायला मिळतील. सर्व टीम कमिटी यांच्या माध्यमातून प्रत्येक टीम ओनरचा आणि प्रत्येक पाहुण्यांचं आमच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत केलं जातं आणि त्यांचा मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. आणि जर का आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ मैदानामधून संपुष्टात आलाय. 63 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. विकेट्स गेल्यात आतापर्यंत 5. शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला यावेळी आणलं जाईल? टीम कॅप्टनना जबाबदारी दिली आहे विपुल ठाकूर वरती, तर मात्र विपुल वरती टीमची जबाबदारी पाहायला मिळेल. शेवटचं षटक स्ट्रॉंग ओव्हर मैदानावरती पाहायला मिळेल. स्ट्रॉंग ओव्हर मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचं स्लॉक षटक. या षटकामध्ये जिथपर्यंत धावसंख्येवरती मजल मारता येईल तिथपर्यंत धावसंख्येवरती तुम्हाला मजल मारावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं आवश्यकच असतात. त्या षटकामध्ये पाव्यात बॅटिंग करणारी टीम कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल. 63 धावा तर उभा राहत 5 षटकांमध्ये. शेवटच्या षटकामध्ये कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारण्याचा पराक्रम यावेळी केला जाईल. बॅटिंग करणारी टीम रॉयल किंग्स दुतुम टीमच्या माध्यमातून 16 बॉल आणि 33 धावसंख्येवरती खेळतात निलेश ठाकूर टीमचे टीम कॅप्टन. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका. अगदी आपण पाहताय स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका. बॅट मधून सुमधुर आवाज. चेंडू सी मारेशा पार. 6 धावांसाठी. यावेळचा बॉल देखील लोअर फुलटॉस पाहायला मिळाला. गॅप शोधली आहे आणि गॅप मधून चेंडू होईल फरार आणि बॅक टू बॅकचा आलाय दुसरा षटकार. वैभव कडून प्रशांत मालीन रोनित पाटील आयोजन केलाय मानाचा पुरण प्रीमियर लीगचा आयोजन पुरण तालुक्यात. आपण पाहता बॅट्समन स्ट्राईक रेट वरती निलेश ठाकूर पाहायला मिळतात. 18 बॉल आणि 45 धावसंख्येवरती खेळतात. पाव्यात आजच्या दिवसातली पहिली 50 पाहायला मिळेल का? टीमचे टीम कॅप्टन मैदानावरती पाहायला मिळाल. कालच्या दिवसामध्ये तब्बल 3 50 मैदानावरती पाहायला मिळाल्या. आजच्या दिवसातली पहिली 50 पाहायला मिळेल का? जर का पाहिलात वैभव कडू या स्पर्धेचे मुख्य आयोजक, नंतर आपण पाहताय प्रशांत माली सर पाहायला मिळतील. सर्व पाहायला मिळतात. परंतु यावेळच्या बॉलवरती बॅक टू बॅकचा तिसरा षटकार लगावलाय आणि या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक ठोकला बॅट्समन प्रशांत. चौथा अर्धशतक ठोकलाय निलेश ठाकूर यांच्या बॅट मधून. 19 बॉल आणि 51 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळाल्या. अक्षरशः जर का आपण पाहिलात तर गोलंदाजांवरती तुटून पडलेत. सलामीला आलेला फलंदाज टीमचा टीम कॅप्टन कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण यावेळेस दाखवतोय. आणि जर का आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 बॉल वरती आले, 3 बिग हिट. येस खरं तर तुटून पडलाय कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट या उक्तीप्रमाणे खेळ करतोय खेळाडू. संघाचा सरसेनापती संघनायक. 5 खेळाडू बाद झाले परंतु सलामीसाठी आलाय. तग धरून मैदानामध्ये उभा आहे आणि स्वर्गीय मोहिंदर स्फूर्ती देवा ग्रुप आवरेच्या गोलंदाजांवरती आक्रमणाची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. नाव आहे निलेश ठाकूर. 3 बॉल वरती 3 षटकार लगावले. जर का आपण पाहिलं तर विपुल ठाकूर गोलंदाज पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून प्रत्येक मैदानावरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु आज जर का आपण पाहिलं तर लीग फॉर्मॅट मध्ये त्याच्यावरती फलंदाज तुटून पडले. 3 बॉल वरती 3 षटकार. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा बिग हिट केला जातो आहे. परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, कोणतीही चूक करणार नाही आहे. आणि यावेळेस निलेश ठाकूर 50 कंप्लीट झाल्यानंतर त्यांना दाखवला परतीचा रस्ता. मोठा मासा गळायला लागला. निलेश ठाकूर बॅक टू डगआउट. लाखात एक सुशांत तांडेलचं आयोजन आलं ग. लाखात एक वैभव कडूचं आयोजन
आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग